नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार लाल मातीचा माठ हा कोणत्या दिशेला ठेवावा, कुठे ठेवावा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वास्तुशास्त्रानुसार लाल मातीचा माठ हा कोणत्या दिशेला ठेवावा, कुठे ठेवावा असे बऱ्याच जणांना प्रश्न पडतात. कारण उन्हाळ्यात घरात लाल मातीचा माठ आणणं ही प्राचीन परंपरा आहे. पण फक्त हा माठ घरी आणणं पुरेसं नाही. तो योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवल्यासच घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं. कारण चुकीच्या ठिकाणी कोणतीही वस्तू ठेवली तरी उलट नकारात्मक प्रभाव पाडू शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत लाल माठाचे वास्तू महत्त्व, योग्य दिशा आणि ते कोणत्या दिशेला ठेवावे या संबंधित कोणत्या चुका टाळाव्यात, त्याचे फायदे काय, उपाय काय आणि काही विशेष टिप्स सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐका, ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरात योग्य बदल करू शकाल. आता वास्तुशास्त्र हे महाभूतांचं आहे. जसं पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचं संतुलन आपल्याला शिकवते. लाल मातीचा माठ हे आपले पृथ्वी तत्व म्हणजे माती आणि जल तत्व म्हणजे पाणी यांचं सुंदर मिश्रण आहे. लाल रंग हा अग्नितत्वाशी संबंधित आहे. तो ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकता दर्शवतो. लाल माठ मातीपासून बनलेला असल्याने तो घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि शुद्ध पाणी देतो. प्राचीन काळी घरात मातीचे भांडे नेहमी भरलेले ठेवलेले जायचे. आजही वास्तुशास्त्र सांगतं की ज्या घरात मातीचा माठ नेहमी पाण्यानं भरलेला असतो त्या घरात देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. पैशाची कमतरता भासत नाही, मुलांचं आरोग्य चांगलं राहतं आणि घरात शांती टिकून राहते. एवढंच नाही तर प्रभावी मानला जाणारा हा लाल रंगाचा माठ सूर्य आणि अग्नीशी जोडला जातो, जो घरातील सकारात्मक कंपन वाढवतो. पण तो अजिबात रिकामा ठेवू नये, कारण रिकामा माठ वास्तुदोष निर्माण करतो आणि धन निघून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मग वास्तुशास्त्रानुसार लाल माठ ठेवण्याची सर्वोत्तम दिशा कोणती? तर उत्तर ही दिशा लाल माठ ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा मानली गेली. उत्तर ही कुबेर आणि जलदेवता वरुण यांची दिशा मानली जाते. या दिशेला माठ ठेवल्याने घरात धनप्रवाह वाढतो, आर्थिक स्थिरता येते आणि सुखसमृद्धी येते असं सांगितलं जातं. देवता उत्तरेकडे राहतात असंही मानलं जातं, म्हणून उत्तर दिशा ही खूप शुभ मानली जाते. आता दुसरी उत्तम जागा म्हणजे घराचा ईशान्य कोपरा. हो, ही दिशा पाणी तत्वाशी संबंधित आहे. ईशान्येत माठ ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, मानसिक शांती मिळते, मुलांचा अभ्यास आणि आरोग्य सुधारतं, रात्री चांगली झोप सुद्धा येते. आणि त्याच्यानंतरची पूर्व दिशा, थोडीशी ईशान्येकडे झुकलेली पूर्व दिशा ही सुद्धा शुभ मानली जाते. येथे माठ ठेवल्याने सूर्याची ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते असं सांगितलं जातं. मात्र दक्षिण आणि नैऋत्य दिशेला किंवा आग्नेय दिशेला माठ ठेवणं टाळावं. या दिशेला माठ ठेवल्यास आर्थिक नुकसान होतं, कौटुंबिक कलह वाढतात आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आग्नेय ही अग्नीची दिशा आहे. पाणी आणि अग्नी एकत्र आल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वायव्य दिशेला माठ ठेवणं टाळावं. बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात माठ ठेवणं योग्य मानलं जात नाही. जर घरात आग्नेय किंवा वायव्य कोणात दोष असेल तर ईशान्य कोपऱ्यात माठ ठेवणे एक चांगला उपाय ठरू शकतो. आता लाल माठ कसा निवडावा आणि कसा ठेवावा? तर माठ निवडताना तो गोलाकार असावा. त्याचा रंग तपासून घ्यावा, गुणवत्ता तपासून घ्यावी आणि तो कधी खरेदी करावा तर गोलाकार आणि मध्यम आकाराचा खूप मोठा किंवा खूप छोटा नको असा आकार असलेला माठ घ्यावा. लाल मातीचा नैसर्गिक लाल रंग असावा. चांगल्या मातीचा गुणवत्ता असेल तरच घ्यावा. फुटलेला किंवा जुनाट असा माठ घेऊ नये. नवीन माठ घ्यावा. आता खरेदीसाठी अक्षय तृतीया किंवा शुभ मुहूर्तावर माठ घेणं हे खूप शुभ मानलं जातं. पण गरजेनुसार आपण कधीही हा माठ घेऊ शकता. मात्र माठ घरात ठेवताना काही नियम आहेत. माठ नेहमी पाण्यानं पूर्ण भरलेलाच ठेवावा. पाणी रोज बदलावं, संध्याकाळी किंवा सकाळी. माठात तुळशीचं पान, चांदीचं नाणं किंवा गंगाजल थोडं टाकलं तर प्रभाव जास्त वाढतो असं मानलं जातं. माठ स्वच्छ ठेवावा. त्याभोवती वस्तूंची गर्दी अजिबात करू नये. जर शक्य असेल तर माठाखाली लाल कापड किंवा चंदनाचा लेप आवर्जून ठेवावा. ऑफिसमध्येही उत्तर किंवा पूर्व दिशेला छोटा लाल माठ ठेवता येऊ शकतो. आता योग्य ठिकाणी हा लाल माठ ठेवण्याचे फायदे काय? तर पैसा पाण्यासारखा येत राहतो, लक्ष्मी स्थिर राहते, एकंदरीतच आर्थिक समृद्धी टिकून राहते. माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड आणि खनिजयुक्त असतं. उष्माघातापासून बचाव होतो, पचन सुधारतं, रक्त शुद्ध होतं, वाद, भांडण कमी होतात, मानसिक तणाव कमी होतो, कुटुंबात शांती टिकून राहते. मुलांसाठी याचा विशेष फायदा आहे. मुलं चिडचिड कमी करतात, अभ्यासात एकाग्रता वाढते आणि आरोग्य चांगलं राहतं. शिवाय घरातील वास्तुदोष कमी होतात, सकारात्मक कंपन वाढतात
उन्हाळ्यात घर थंड राहतं आणि सकारात्मक वातावरण तयार होतं. अनेक वास्तुतज्ञ सांगतात की ज्या घरात मातीचा माठ भरलेला असतो त्या घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. आता तुम्ही या माठासंबंधित काही विशेष उपाय सुद्धा करू शकता. तो म्हणजे दर शुक्रवारी किंवा अमावास्येला माठ साफ करून नवं पाणी भरावं आणि तुळशीची पूजा करावी. जर घरात वास्तुदोष असेल तर ईशान्य कोपऱ्यात 2 छोटे लाल रंगाचे माठ ठेवावे. माठ कधीही रिकामा पडू देऊ नये. रिकामा माठ धन निघून जाण्याचं प्रतीक आहे याची काळजी घ्यावी. फुटलेला किंवा जुनाट माठ ताबडतोब बदलावा. स्वयंपाकघरात किंवा शौचालयाजवळ कधीही माठ ठेवू नये. जर तुम्हाला दिशा निश्चित करणं कठीण वाटत असेल तर कंपासचा वापर करा किंवा वास्तुतज्ञाचा सल्ला घ्या. तर आज आपण वास्तुशास्त्रानुसार लाल माठ ठेवण्याचे सखोल मार्गदर्शन केलेले आहे. योग्य दिशा, नियम आणि त्याचे फायदे सुद्धा जाणून घेतलेले आहेत. या छोट्या-छोट्या बदलाने नक्कीच मोठा फरक पडू शकतो. मग तुमच्या घरात लाल माठ योग्य ठिकाणी ठेवून सुखशांती आणि समृद्धी आणण्यास तुम्ही स्वतः मदत करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार लाल मातीचा माठ हा कोणत्या दिशेला ठेवावा, कुठे ठेवावा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.